हाय गाईज, हाव आर यू ऑल? अँड तुम्ही 2026 इयरचा पहिला डे कसा स्पेंड केला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तर आज मी ट्रॅव्हल करत होती मुंबई टू नाशिक. ॲज मी मुंबईमध्ये जॉब करते, ते सगळं सोडून वर्षभराचा थकवा घालवण्यासाठी, थोडं रिलॅक्स करण्यासाठी आणि वर्षाचा पहिला दिवस माझ्या फॅमिली सोबत स्पेंड करण्यासाठी मी निघाली मुंबई टू नाशिक. एक्सायटेड होते, पण ट्रॅव्हलमुळे जो होणारा हेडेक आहे तो तर काय सांगू शकत नाही. नाशिकला माझं घरी आल्यावर मी आईकडे जस्ट बघितलं आणि म्हटलं, आई जरा चाय मिळेल काय? काय काय टाकलं याच्यामध्ये? आलं, अजून मिरे. अच्छा, जास्त चहा पावडर टाकल्याने जास्त स्ट्रॉंग चहा बनतो आणि त्याने डोकंदुखी उतरून जाते. साखर कमी. वजन कमी करायचंय. हाय मम्मी, झालं का चहा? फक्त 2 मिनिटात देते. ओके, चलो. आणि खरंच सांगायचं तर त्या एका कप चायने अर्धा हेडेक तसंच निघून गेला. घरच्या वातावरणात एक वेगळंच सुख असतं. बाहेर सगळं स्ट्रेस आणि घरात येताच बॉडी पण रिलॅक्स मोडवर जाते. सो प्रवास थोडासा अवघड होता, पण घराच्या चहाने सगळं बरोबर झालं. असंच आहे ना, किती मोठा प्रॉब्लेम असेल तर आईच्या हातच्या चहाने सगळं सॉल्व्ह होऊन जातं, इजंट इट?